नमस्कार मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये DRDO भरतीविषयी माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, इथे संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 152 पदासाठी इथे वॅकन्सी भरण्यात येणार आहे। तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे संपूर्ण आणि वयाची अट काय राहणार आहे ते अशी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओला चला सुरू करूया। जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका, ज्यांची पण इंजिनिअरिंग शैक्षणिक झालेला असेल त्यांना। तर इथे बघू शकता 152 जागासाठी इथे एवढ्या पदसंख्या इथे भरण्यात येणार आहे। तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि पदाचे नाव बघून घेऊ। तर इथे सायंटिस्ट बी DRDO अशा 127 अशा जागात, इंजिनियर बी ADA अशा 9 अशा जागात, त्याच्यानंतर सायंटिस्ट बी 16 त्याच्या सायंटिस्ट बी म्हणून अशा 16 जागात, टोटल पदसंख्या 152 अशा वॅकन्सी इथे भरल्या जाणार आहेत। तर याच्यामध्ये बघू शकता इथे शैक्षणिक पात्रता कोणती राहणार आहे। तर प्रथम क्रमांक 1 ते 3 मध्ये प्रथम श्रेणी BE झालेलं पाहिजे किंवा BTech झालं पाहिजे इलेक्ट्रॉनिकमध्ये, किंवा कम्युनिकेशन मेकॅनिकल कम्प्युटर सायन्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल केमिकल सिव्हिल बायोमेडिकल, किंवा प्रथम श्रेणी द्वितीय पदवी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स अशा प्रकारचे तुमची इथे शैक्षणिक पात्रता झालेली पाहिजे, किंवा क्लिनिकल सायकोलॉजी इन सायकोलॉजी GATE अशा प्रकारची इथे शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथे लागणार आहे। तसेच वयाची अट बघू शकता, वयाची अट 4 जुलै 2025 पर्यंत तुमचं वय 35 पर्यंत पाहिजे, किंवा SC/ST साठी इथे 5 वर्षाची इथे सूट देण्यात येणार आहे आणि OBC साठी 3 वर्षाची इथे सूट देण्यात येणार आहे। तर नोकरीचं ठिकाण कुठं राहणार आहे, तर संपूर्ण इंडियामध्ये कुठे पण नोकरीचं ठिकाण लागू शकतं जेव्हा तुमची इथे तुम्ही पात्रता राहाल तेव्हा। तर फीस किती राहणार आहे, तर फीस बघू शकता जनरल OBC EWS साठी 100 रुपये फीस राहणार आहे, SC/ST PWC आणि महिलांसाठी इथे फीस घेतली जाणार नाही। तर लास्ट तारीख बघू शकता, लास्ट तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 8 ऑगस्ट 2025 4 वाजेपर्यंत। तर मित्रांनो, तुम्हाला जर ही ऑफिशियल नोटिफिकेशन जर पाहिजे असेल, ॲडव्हर्टाइजमेंट बघू शकता ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, तर ही ॲडव्हर्टाइजमेंट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला त्याच्यावरती तुम्हाला पाठवली जाईल। तर इथे बघू शकता संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। तर तुम्हाला जर या अप्लाय करायचं असेल तर इथे एक वेबसाईट दिली आहे https://ada.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे अप्लाय करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता इथे सगळं कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेल्या आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती वॅकन्सी राहणार आहेत अशा संपूर्ण वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत। UR साठी 16, EWS साठी 3, OBC साठी 9, SC 6, ST साठी 2 आणि अशा टोटल 35 वॅकन्सी DRDO मध्ये इथे राहणार आहेत। EDA साठी 1, OBC साठी 1 आणि अशा 3 अशा EDAच्या राहणार आहेत। WESEEच्या अशा 2 वॅकन्सी राहणार आहेत। मेकॅनिकल इंजिनिअरसाठी DRDOच्या अशा टोटल 33 वॅकन्सी दिल्या आहेत, कॅटेगरी वाईज पण इथे दिल्या आहेत। EDAच्या पण एकच अशी वॅकन्सी इथे दिलेली आहे। तर अशा प्रकारची ही वॅकन्सी इथे राहणार आहेत। तर इथे एज कॅटेगरी वाईज दिलेलं आहे, SC/ST यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे 40 वर्षासाठी, OBC साठी 38 वर्षे आहे आणि UR आणि EWS साठी 35 वर्षे इथे दिलेलं आहे। तर इथे या ओनली नॅशनल इंडियन नॅशनल नीडेड अप्लाय, ओनली इथे इंडियावालीच इथे अप्लाय करू शकणार आहात या वेबसाईटसाठी। तर हाऊ टू अप्लाय सांगितलं इथे कसं अप्लाय करायचं आहे तुम्हाला। तर कॅन्डिडेट्स आर रिक्वायर रजिस्ट्रेशन ऑनलाईन RAC वेबसाईटवरती जायचं आहे। त्याच्यानंतर ऑन सक्सेसफुल रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट मे बी लॉग इन बिफोर क्लोजिंग डेट। तर ॲडव्हर्टाइजमेंट मी ॲप्लिकेशन ऑनलाईन कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड अपलोड रिक्वेस्ट सर्टिफिकेशन सी पेरा 3 डिटेल्स अँड डिटेल्स ॲप्लिकेशन फी पेमेंट नॉक्स अँड लॉग द ॲप्लिकेशन बिफोर सबमिटिंग द सेम। इथे संपूर्ण माहिती इथे अशा प्रकारे इथे दिलेली आहे, कसं तुम्हाला तिथे वेबसाईटवरती जायचं आणि कसं तुमचा फॉर्म भरायचा आहे ते संपूर्ण माहिती या PDF द्वारे दिलेली आहे। तर तुम्हाला काही इथे क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही एक इथे वेबसाईट दिलेली आहे आणि नंबर पण दिलेला आहे इथे खाली बघू शकता। या नंबरवरती तुम्हाला कॉल करून काही क्युरी असेल तर इथे सांगायचे आहे।
तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारची एक ही छोटीशी नोटिफिकेशन होती इंजिनियर स्टुडंटसाठी. तर लवकरात लवकर अप्लाय करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.